तुम्ही शरद पवारांना हेल्प केलेलं राज्यसभेच्या सीटसाठी आणि असंच हेल्प आता उद्धव ठाकरे यांना पण पाहिजेच नाही तर ते तुम्हाला कॉल करावं असं सांगितलं गेलं विधानसभेसाठी. आता दिल्लीमध्ये आपले खासदार आहेत, अधिवेशन आहे, त्यामुळे कोण टीका करतंय कोण काय बोलतंय यापेक्षा मला काय करायचं ते मी करत असतो. आणि या दरम्यान मोदी साहेबांना देखील भेट झाली त्यांची. त्यामुळे विरोधक नेहमी त्यांचं काम करत असतात टीका करण्याचं, मी माझं काम करत असतो टीकेला कामाने उत्तर देण्याचं. त्यामुळे मला कोण काय बोलतंय कोण कुठल्या अँगलने पाहतंय याचं काही मी त्याचा विचार करतो. इराण इस्रायल युद्ध चालू आहे त्या अनुषंगाने काही चर्चा झालेली आहे का? कारण तुम्ही काल खासदारांना सूचना दिलेल्या होत्या की या काळामध्ये आपण देशाच्या सोबत आहोत असं सूचना काल दिल्या होत्या. काही लोकांना घेऊन आले त्यावेळेची परिस्थिती नक्की काय होती याच्यावर काही चर्चा झाली? मोदी साहेबांच्या बरोबर हे मी बोललो की हे इराण इराक जे युद्ध सुरू आहे या पार्श्वभूमीवर देशातल्या सगळ्यांनीच एकसंघ राहिलं पाहिजे आणि म्हणून NDAतले आम्ही घटक आहोत महत्त्वाचे आणि त्यामुळे NDA संपूर्णपणे प्रधानमंत्री मोदीजी आणि देशाच्या पाठीशी आहे. तशी शिवसेना देखील पूर्णपणे प्रधानमंत्री महोदयांच्या पाठीशी आहे अशा प्रकारचं देखील या ठिकाणी मी त्यांना बोललो. आणि त्याचबरोबर जे दुबईमध्ये मस्कतमध्ये कुवैतमध्ये अडकले होते त्या लोकांना देखील पुन्हा मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये आणण्याचं काम देखील या ठिकाणी केलं. मोदी साहेबांना देखील चर्चा करताना मी म्हणालो की तुमचे जे काही इतर देशांची जे चांगले संबंध आहेत अगदी कोविडच्या प्रसंगापासूनचं वॅक्सिनचं जे काही कितीतरी देशांना आपण वॅक्सिन देखील पुरवठा केला आणि ज्या ज्या वेळेस देश अडचणीत असतात त्या त्यावेळेस एक दुसऱ्याला मदत करणं हे आपलं कर्तव्य असतं. आणि त्यामुळेच त्यांच्या या सर्व चांगल्या संबंधांमुळे आपले होर्मुझमधून 2 जहाजं तेलाची मोठी जहाजं आली त्याला हिरवा कंदील इराणने दिला. या बाबतीत देखील मोदीजींशी बोललो मी की आपल्या चांगल्या रिलेशनमुळेच हे सगळ्या गोष्टी शक्य होत आहेत. आणि त्यामुळे अनेक अशा विषयांवर चर्चा झालेली आहे. ओम बिर्ला यांच्यासोबत भेट झालेली आहे. आताचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला गेला होता तो प्रस्ताव. ओम बिर्लाजी पण मला भेटले तिकडे, मी त्यांना जाऊन भेटलो त्यांच्या दालनामध्ये. त्यांनी देखील चांगली चर्चा केली. श्रीकांतला त्यांनी काल सांगितलं होतं की आले की आम्ही भेटूया. आणि ओम बिर्लाजी पण भेटले. त्याचबरोबर तिथे काही मंत्री देखील होते, तेही मंत्री किरण रिजिजूंनी श्रीकांत शिंदेचं कौतुक केलं. किरण रिजिजू होते, पियुष गोयल होते आणि आणखी काही त्या आणि 4-5 मंत्री श्रीकांत शिंदेचं कौतुक. हो, ते श्रीकांतच्या बद्दल तर सगळे चांगलेच मंत्री सगळे चांगलंच बोलत असतात. साहेब तुम्ही कारण संसदेमध्ये श्रीकांत सगळ्यांचे चांगला वागत असतो, डाऊन टू अर्थ काम करत असतो आणि त्यामुळे त्याचे देखील सगळ्यांची चांगले संबंध आहेत. आणि अनेक लोक बोलून दाखवतात की श्रीकांतचं चांगलं काम आहे, चांगलं काम करतोय. अमित शहा यांच्यासोबत भेटीचा काय प्लॅन? कारण त्यांची आत्ता भेट अमित भाईंची आणि आता ज्या काही 5 राज्याच्या निवडणुका आहे त्यांची सगळी त्याच्या बैठका सुरू आहेत आणि त्यामुळे त्यांच्याबरोबर त्यांनी वेळ दिली तर भेटेल. पण या सगळ्या युद्धामध्ये उभाटा असेल किंवा काँग्रेस असेल यांनी घेतलेली जी भूमिका आहे ती कशी दिसते तुम्हाला? खरं म्हणजे युद्धाच्या पार्श्वभूमीवर आज हे जे युद्ध सुरू आहे त्याची झळ सगळ्यांना बसते आहे. अशा प्रसंगामध्ये सगळ्यांनी, विरोधी पक्ष काय सत्ताधारी पक्ष, सगळ्यांनी एकजुटीचं दर्शन घडवलं पाहिजे, एकसंघ राहिलं पाहिजे आणि देशाच्या मागे उभं राहिलं पाहिजे, प्रधानमंत्री महोदयांच्या मागं उभं राहिलं पाहिजे. परंतु दुर्दैवाने विरोधी पक्षाचे लोक याच्यामध्ये देखील अशा युद्धजन्य परिस्थितीमध्ये देखील राजकारण करत आहेत. राजकारण करायला तर खूप संधी असते, परंतु अशा प्रसंगामध्ये राजकारण करता कामा नये. काही लोक मुद्दामून गॅसचं शॉर्टेज झालं, तेलाचं शॉर्टेज झालं, अशा प्रकारचं देखील काही चर्चा करतात आणि त्यामुळे या ठिकाणी साठे बाजार
करणाऱ्यांना देखील या ठिकाणी संधी मिळते. म्हणून या सर्व लोकांनी अशा प्रसंगामध्ये एक संघ राहून देशाच्या मागं उभं राहिलं पाहिजे. ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस देखील असाच प्रकार विरोधकांनी केला आणि त्यांच्या हेडलाईन पाकिस्तानमध्ये हेडलाईन झाल्या. हे तर फार अतिशय, काही लोक पाकिस्तानमध्ये हेडलाईन व्हाव्यात म्हणून काही लोक काउंटरवर्षी बोलतात. हे काही देशप्रेम नाही आहे. सिलेंडरचा तुटवडा, एलपीजीचा तुटवडा दिसतोय, मोठ्या प्रमाणावरती तुटवडा दिसतोय. उद्योग क्षेत्राला त्याचा खूप मोठ्या प्रमाणावरती तोटा होताना बघायला नाही. बघा, एक एक्झाम्पल असं दाखवलं जसं शिर्डीमध्ये पण देवस्थान इथे पण जे गॅस सर्व्हिसेस वगैरे जे आहेत ते नाही आहेत आणि क्रायसिस. खरं म्हणजे कोणीही स्टॉक अवैधपणे स्टॉक करता कामा नये, साठे बाजार करता कामा नये आणि काळाबाजारी करता कामा नये. अशा लोकांवर कठोर कारवाई राज्य सरकार करेल. केंद्र सरकारने देखील जाहीर केलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये गॅसचा सिलेंडरचा तुटवडा आम्ही भासू देणार नाही. जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक विधान केलं. ते म्हणाले की त्यांनी पायाने टिळा लावला. त्यांनी माफी मागितली आहे. नवीन चेहरा तुम्ही जो दिलेला आहे ज्योती वाघमारे, तुम्ही संसदेमध्ये गेलात, लोकांसाठी लढावा अशी लोकांची अपेक्षा असते. तुम्ही महिलाचा चेहरा दिलाय, काय अपेक्षा करताय? नाही, राज्यसभेमध्ये डॉक्टर ज्योती वाघमारे आम्ही उमेदवार दिला आणि त्या बिनविरोधी आल्या आणि त्या खऱ्या अर्थाने उच्च विद्या विभूषित आहेत आणि सामान्य माणसाची, सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांची त्यांना जाण आहे. एक गरिबीतून आलेली आमची बहीण आहे ती आणि त्यामुळे नक्कीच सर्वसामान्यांचा आवाज राज्यसभेमध्ये त्या उठवतील आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देतील. ते प्रश्न राज्यस्तरावरचे असतील किंवा राष्ट्रीय स्तरावरचे असतील. त्यामुळे जे आम्ही शिवसेनेने निवड केलेली आहे ती त्याला ते खऱ्या उतरतील आणि तो विश्वास व्यक्त केलेला आहे तो सार्थ करतील. तुम्ही शरद पवारांना हेल्प केलेलं राज्यसभेच्या सीटसाठी आणि असंच हेल्प आता उद्धव ठाकरे यांना पण पाहिजेच नाही तर ते तुम्हाला कॉल करावं असं सांगितलं गेलं विधानसभेसाठी. विधान परिषद, राज्यसभा ही निवडणूक होऊन गेलेली आहे. आता विधान परिषद येईल निवडणूक तेव्हा पाहू. सर, पाच राज्यांच्या निवडणुका होणार आहेत. आता पक्षाची भूमिका काय असणार आहे? तुम्ही एनडीएचा घटक पक्ष 5 राज्यांमध्ये प्रधानमंत्री मोदी साहेबांनी 2014 पासून केलेलं जे काम आहे त्या कामाचा प्रत्येक राज्याला फायदा झालेला आहे डेव्हलपमेंटसाठी आणि त्यामुळे डेव्हलपमेंट हाच मोदीजींचा अजेंडा आहे आणि याचा फायदा या 5ही राज्याच्या निवडणुकांमध्ये NDAला, भारतीय जनता पक्षाला होईल आणि NDAचं खूप चांगलं यश NDAला मिळेल. सर, आता शिवसेनेचे आज पार्लियामेंट में आज आपकी नेताओं के साथ बैठक हुई है, किन मुद्दों के ऊपर चर्चा मोदी को हुई मिला है सर, तो कौन से बातों पे चर्चा हुई? पार्लियामेंट सेशन जब शुरू रहता है तो मैं अक्सर आता हूँ यहाँ पर और कल हमारी बैठक मेरी हमारे सांसदों के साथ हुई है और हर पार्लियामेंट सेशन में मैं आने की कोशिश करता हूँ. वैसे ही आया हूँ और पार्लियामेंट में गया था मैं, वहाँ पर आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी से मेरी मुलाकात हुई. कई महाराष्ट्र के विषय पर भी चर्चा हुई, कई बारे में चर्चा हुई, अच्छी चर्चा हुई है और निश्चित रूप से ये इस बार जो माहौल है जो ईरान इज़राइल का उसमें हम सब मिलकर प्रधानमंत्री जी के साथ खड़ा होना आवश्यक है. देश के समर्थन में खड़ा होना आवश्यक है. इसलिए NDA का हम एक महत्वपूर्ण पार्ट है. इसलिए मोदी जी को हमने पूरी तरह समर्थन दिया है, हम उनके साथ है. लेकिन कई विपक्ष लोग अभी इस ऐसे युद्धजन्य परिस्थिति में जो प्रधानमंत्री जी के बारे में, अपने देश के बारे में गलत अफवाहें फैलाते हैं, गलत आरोप लगाते हैं, तो ये दुर्भाग्यपूर्ण है. उसकी निंदा करनी चाहिए क्योंकि राजनीति करना तो उसके लिए कई मौके होते हैं. लेकिन ऐसे परिस्थिति में जब देश गुजरता है, जहाँ आज ऐसी परिस्थिति है जो ईरान इज़राइल का युद्ध शुरू है, उस ऐसे परिस्थिति में अपने देश के बारे में
गलत सलत बोलना ये देश प्रेम नहीं है, ये देश भक्ति नहीं है। राहुल गांधी और उद्धव अगर ठाकरे बालासाहेब दोनों ठाकरे विदेश होते तो नीति क्या के बोलते ऊपर हैं ऐसी सवाल उठा सिचुएशन रहे में? हैं। सर, कह रहे हैं कि ये पूरी नीति विफलता ठाकरे रही जी है। पूरे देशभक्त थे, राष्ट्रभक्त थे, नेशन फर्स्ट वाले बालासाहेब ठाकरे जी थे। पहले राष्ट्र, पहले देश और उसके बाद में फिर बाकी पॉलिटिक्स। तो हम बाला साहब ठाकरे जी के विचार को आगे बढ़ा रहे हैं और ऐसे समय में हमें प्रधानमंत्री जी के साथ, देश के साथ पूरे कंधे से कंधा मिलाकर खड़ा होना चाहिए। विपक्ष को भी मेरी विनती है कि ऐसे समय पर राजनीति करना उचित नहीं है। कई अफवाहें फैल रही हैं कि क्राइसिस है एलपीजी का, महाराष्ट्र में क्या स्थिति है? देखिए, राज्य सरकार भी कोई आर्टिफिशियल क्राइसिस अगर करता है, आर्टिफिशियल शॉर्टेज अगर करता है, कोई इलीगल स्टॉक रखता है तो उसके ऊपर कड़ी कार्रवाई राज्य सरकार करेगी। केंद्र सरकार ने भी कहा है कि ये गैस सिलेंडर ये जो है इसका कहीं पर भी शॉर्टेज हम नहीं होने देंगे, उसका नियोजन सही ढंग से करेंगे तो निश्चित रूप से आम जनता को घबराने की आवश्यकता नहीं। पवार के मसले पर क्या कुछ चर्चा हुई है सर, उनके डिमाइस को लेकर? नहीं, अभी वो उसकी तो जांच चल रही है। थैंक यू सर। जितेंद्र आव्हाड